महाशिवरात्री विशेष आज आपण एकाच साहित्यामध्ये 2 प्रकारच्या रेसिपी बनवणार आहोत. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने होणाऱ्या रेसिपी आहे. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये रात्रभर पाण्यात भिजवलेले साबुदाणे घेतले, जे आपण 2 वाटी घेतलेले आहेत. त्यानंतर एक मोठा बटाटा उकळून घेतलेला आहे, तो सुद्धा कट करून टाकलेला आहे. 4 चमचे आपण दाण्याचं कूट घातलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आणि एक छोटी वाटी आपण दही टाकून घेतलेलं आहे. हे सगळं आधी आपल्याला हाताने छान असं एकजीव करून स्मॅश करून घ्यायचं आहे. संपूर्ण मस्त असं स्मॅश करून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर याला आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान मुरून जातं. आता आपण चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सर जारमध्ये खोबरं, मिरची, त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट घातलं, शेंगदाणे नव्हते. त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे चमचे दही घातलं. हे सगळं टाकल्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता छान आपली चटणी पण तयार झालेली आहे. हिला आता तडका देऊया. त्यासाठी आपण तेलामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून फोडणी दिली. आता आपण चटणीसुद्धा रेडी करून घेतलेली आहे. जे पीठ झाकून ठेवलेलं त्यापासून वडे तयार करून घ्यायचे. छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि वडे तयार करायचे. यामध्ये आपण जास्त काही साहित्य न वापरता, सोडा न घालता अगदी झटपट वडे बनवलेले आहेत. अगदी फुगून डबल होतात. छान असे सगळ्या प्रकारचे वडे आपण तयार करून घेतले. आता आपल्याला तेलामध्ये मंद आचेवर आतून खरपूस वरतून कुरकुरीत होऊस्तर छान तळून घ्यायचे आहे. अगदी छान मस्त तांबूस रंग येऊस्तर तळायचे. मंद आचेवरच तळायचे, नाहीतर आतून कच्चे राहतात. मस्त तांबूस रंग येऊस्तर आपण संपूर्ण वडे तळून घेतलेले आहेत. बघू शकता छान असे खरपूस आपले वडे तळून झालेले आहेत आणि कलरसुद्धा छान आलेला आहे आणि फुलून डबलसुद्धा झालेले आहेत. वडे छान तळून घेतले. अशाच प्रकारे संपूर्ण वडे मंद आचेवर खरपूस असे तळून घ्यायचे. आता आपण त्याच पिठापासून दुसरी रेसिपी पाहूया. पीठ आपण अर्ध उरवून ठेवलेलं त्यापासूनच रेसिपी बनवणार आहोत. त्याआधी काय करायचं, एका वाटीमध्ये 2 चमचे आपण साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये पाणी टाकून आपल्याला याची घट्टसर अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण मक्याची स्लरी बनवतो ना, त्याच पद्धतीने छान अशी घट्टसर स्लरी बनवून घेतलेली आहे. आता आपण काय करायचं, एका प्लेटमध्ये वरई घ्यायची, म्हणजेच भगर. काही ठिकाणी भगर म्हणतात किंवा वरईसुद्धा म्हणतात. ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेली. या उरलेल्या पिठापासून आपल्याला याचे वडे तयार करायचे आहेत. यामध्ये अजून थोडासा बटाटा ॲड करायचा. अगदी छान आणि खरपूस होतात. ते आता आपण यामध्ये कटलेट्स तयार करून घेणार आहोत. थोडंसं पीठ घ्यायचं आणि यापासून कटलेट्स तयार करून घ्यायचे. या पद्धतीने आपण सगळ्या कटलेट्स तयार करून घेणार आहोत. त्यानंतर ही कटलेट्स आपल्याला स्लरीमध्ये बुडवून या पद्धतीने वरईमध्ये सुद्धा बुडवून घ्यायचे आहे. सगळे वरईमध्ये बुडवलेले आपण हे तयार करून घेतले. ही कटलेट्स आपल्याला एक एक करून तेलामध्ये टाकायची आणि खरपूस अशी तळून घ्यायची. मंद आचेवरच तळायची. छान अशी थोडीशी तांबूस रंग येऊस्तर तळून घ्यायची. अगदी कुरकुरीत होते. या पद्धतीने आपण संपूर्ण कटलेट्स तळून घेतलेले आहेत. अगदी छान अशा एकाच साहित्यामध्ये आपण 2 रेसिपी बनवलेल्या आहेत. हे कटलेट्ससुद्धा खायला इतके कुरकुरीत लागतात ना, एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात. बघू शकता साबुदाण्याचे वडे पण आपण तयार केलेले आहेत. तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते. आतून इतका छान पोकळ आणि वरतून कुरकुरीत असा वडा झालेला आहे. बघू शकता अगदी पोकळ असा वडा आहे. खायलासुद्धा तेवढाच टेस्टी होता आणि कुरकुरीत होता. मस्त असे वडे तयार केले. त्यानंतर आपण कटलेट्ससुद्धा बघूया. कटलेट्ससुद्धा अगदी छान अशा मस्त पोकळ आणि कुरकुरीत झालेले आहे. बघू शकता अगदी मस्त रेसिपी झाली. एकदा ह्या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा.